पुन्हा एकदा नागपूरमधून मोठी बातमी। येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय। येस बँकेच्या कारभाराविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। शेतकऱ्याचा जेसीबी परस्पर लिलाव करून विकल्यानं मोठा आरोप करण्यात आलेला आहे। एका शेतकऱ्यानं येस बँकेकडून कर्ज घेत जेसीबी घेतलेला होता, मात्र 3 वेळा नोटीस पाठवूनही त्याचे ईएमआय भरले नाहीत आणि त्यानंतर त्याचा लिलाव करण्यात आला। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय। येस बँकेच्या आत अतिशय आक्रमक होत हे कार्यकर्ते आतमध्ये बसलेले आहेत आणि आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी मगाशी एका कर्मचाऱ्यालाही मारहाण केली। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, अतिशय आक्रमक झालेले आहेत सगळे कार्यकर्ते, नेमकी काय मागणी आहे आता यांची? तुझी गाडी निलाम केली, तुझी गाडी विकली, तुला जे करायचं आहे करून घे असा ओरमट शब्दात त्याला हाकलून लावला। त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा करत आलो। त्याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेतली, पण ही मगरूर बँकेचे अधिकारी आणि ही मगरूर बँक कोणताही ग्राहकाला न्याय द्यायला तयार नव्हती। त्याच्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। वरिष्ठ अधिकारी से बात हुई क्या? हे बघा त्यांचं गुंजाव चालू आहे, पडवाटा काढणं। अधिक माहिती प्रवीण मुधोळकर आपल्याला देत आहेत। प्रवीण, अतिशय आक्रमक झालेले आहेत हे कार्यकर्ते, नेमकं म्हणणं काय आहे आणि मागणी काय आहे यांची? इंद्रजित मुळे सारखे असे बहुतांश कस्टमर आहे ज्यांच्यासोबत असा घात झालेला आहे। त्या शोरूम येस बँकेकडून करून दिलं होतं। या अकाउंटमध्ये इंद्रजित मुळे ज्यांनी जेसीबी घेतला त्यांचे काही ईएमआय जे आहे ते थकले होते। ईएमआय थकल्यानंतर या ठिकाणी येस बँकेनं ते जेसीबी जप्त केलं आणि ते परस्पर विकून टाकलं। येस बँकेचं म्हणणं आहे का नियमानुसार चल प्रॉपर्टी जी असते, म्हणजे जी प्रॉपर्टी एकीकडून दुसरीकडे जात असते, त्या संबंधी असाच कायदा आहे की 2-3 जर ईएमआय भरले नाही तर ते जप्त करून विकून टाकण्यात येतो। पण मनसेकडे इंद्रजित मुळे गेले आणि त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना घेऊन इकडे येस बँकेच्या माउंट रोड शाखेजवळ आले आणि इथे चंदू लाडे हे शहराध्यक्ष जे आहे मनसेचे, त्यांच्या नेतृत्वात इथे लोक आले आणि काही शेतकरी पण आले। त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही पद्धतीनं नोटीस न देता हे जे जेसीबी आहे हे जेसीबी, पण जे डिफॉल्ट झालं होतं ते सलग 3 डिफॉल्ट नव्हते झाले ईएमआयचे। त्यामुळे एक डिफॉल्ट 5-6 महिन्याआधी झालं होतं, एक त्याच्यानंतर झालं होतं आणि एक गेल्या महिन्यात झालं होतं। त्यामुळे 3 सलग ईएमआय डिफॉल्ट असताना सुद्धा ही कारवाई का झाली असं म्हणतात। दरम्यान या कारवाई इथे मनसेचे जेव्हा लोक आले तेव्हा त्यांनी इथे जो ज्युनियर मॅनेजर आहे त्याला मारहाण सुद्धा केली आहे आणि या प्रकरणामध्ये आता पोलीस योग्य तो गुन्हा जो आहे तो दाखल करणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण। तर आक्रमक झालेले हे सगळे कार्यकर्ते आपण बघतोय मनसेचे की अशा पद्धतीनं पैसे भरूनही शेतकऱ्याचा जेसीबी का विकण्यात आला असा सवाल या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय आणि तसंच मगरुरीची भाषा का वापरली गेली असाही सवाल विचारला जातोय। आणि आता पुन्हा एकदा जातोय नागपूरमध्ये सध्या मनसेचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत आहेत। तर पोलिसही तिथे मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। येस बँकेच्या आतपर्यंत कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। ज्या व्यक्तीचा एका जेसीबी होता त्या जेसीबी प्रकरणात आणि जेसीबी परस्पर लिलाव केल्याप्रकरणी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सध्या आंदोलन जोरदार पद्धतीने सुरू आहे आणि एकीकडे हप्त्याचे पैसे भरूनही परस्पर पद्धतीनं जेसीबीचा लिलाव कसा केला असा सवाल यावेळेला विचारला जातोय। नागपूरच्या येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप करण्यात येतोय आणि यामध्ये येस बँकेच्या वतीनं स्पष्टीकरण जे आहे ते येणं अपेक्षित आहे। मात्र नियमानुसारच हा लिलाव झालेला आहे अशा स्वरूपाची माहिती ही सध्या बँकेकडनं दिली जाते। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, एकीकडे आपण बघतोय की ज्या शेतकऱ्याचा जेसीबी आहे त्यांनी पैसे भरूनही हप्ते भरूनही अशा पद्धतीनं जेसीबी परस्पर लिलावात जातो। आता काय नेमकी मागणी केली जाते? पुन्हा जेसीबी मिळवण्यासाठी मनसे आक्रमक झाली का? मी तुम्हाला दाखवतो येस बँकेचा 3रा मजला जो आहे त्या परिसरामध्ये काळं जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि या परिसरात मनसैनिक जे आहे ते आले मोठ्या प्रमाणात आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। आता या ठिकाणी गडबड जी आहे ती सुरू आहे, गोंधळ सुरू आहे आणि मनसैनिक जे आहे मनसेचे कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात दोन्ही मजल्यावरती आहे। 3ऱ्या मजल्यावरती सुद्धा तिथे जो एक्झिक्युटिव्ह आहे त्याला त्याच्या समोर पोलिसांसमोर मागणी मनसेचे कार्यकर्ते करतायत आणि आता हा जो मजला आहे आम्ही तुम्हाला दाखवतो। या मजल्यावर सुद्धा कार्यकर्ते आलेले आहेत आणि कार्यकर्ते या मजल्यावर येऊन दुसऱ्या मजल्यावर येऊन
इथे सुद्धा काळच जे आहे ते फासलेला आहे. आतमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे बघा आता इथे हे लिहिलं जात आहे. मनसेचे कार्यकर्ते आक्रमक आहे आणि इथे आता या पत्रिकेच्या माध्यमातून हे सगळं लिहिलं जात आहे आणि इथे निषेध जो आहे तो मनसेच्या वतीनं केला आता निषेध जो आहे तो केला जातोय आणि या अतिरिक्त कुमक जे आहे पोलिसांची त्याच्या मागवण्यात आलेली आहे. त्या मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि दुसरी पद्धतीने जोपर्यंत दुसरी परत मिळणार निषेध स्प्रे जो आहे तो हा इथे मारला जातो आणि इथे दिलं जातं. या परिसरात आतमध्ये सुद्धा चालले आहेत कार्यकर्ते आणि निषेध जो आहे तो करतात. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते पुढे नावाच्या शेतकऱ्याचा जेसीबी जो आहे तो जेसीबी केला होता येस बँकेत आणि हा जेसीबी परत मिळण्यासाठी ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे. त्यामुळे आता येस बँकेच्या इथे निषेध जो आहे तो केला जातोय आणि या परिसरामध्ये भिंतीवरती काळं असं लिहून आणि स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा मनसेचे कार्यकर्ते तोडफोड सुद्धा करतात. त्यामुळे तोडफोडचे त्या परिसरामध्ये स्प्रे जो आहे तो पाठवण्याचा प्रयत्न केला आणि काळं जे आहे ते बसण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. मात्र प्रवीण, इथे येस बँकेकडनं कोणी भेटतंय का या सगळ्या कार्यकर्त्यांना? या संदर्भातही आपण अधिक माहिती घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर बँकेच्या नावाला काळं फासण्यात आलेलं आहे आणि चोर महाचोर असं तिथल्या भिंतींवरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी लिहिलंय. नागपूरच्या येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय आणि येस बँकेच्या या कारभाराविरोधात मनसे आता चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्याचा जेसीबी हा परस्पर लिलाव केल्याचा येस बँकेवर आरोप आहे. हे दृश्य आपण पाहतोय. येस बँकेच्या कारभाराविरोधात मनसे ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. बँकेच्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. नागपूरच्या येस बँकेवर फसवणुकीचा आरोप आहे आणि या कारभाराविरोधात आता मनसे ही चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेचे कार्यकर्ते हे या बँकेत पोहोचले आणि सध्या तिथे मॅनेजरवर मारहाण देखील करण्यात आली आहे. बँकेच्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. येस बँकेवर फसवणुकीचा आरोप आहे. माउंट रोडवरच्या येस बँकेच्या शाखेजवळ हे मनसेनं आंदोलन केलेलं आहे. दरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण पाहतोय. नागपूरच्या येस बँकेतली ही दृश्य आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून. प्रवीण, सध्या काय परिस्थिती तिथे, काय मागणी आहे त्यांची? येस बँकेच्या या दोन्ही ब्रांचमध्ये सध्या कार्यकर्ते जे आहे मनसेचे ते त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. एकदा दाखवतो. येस बँकेच्या 2 मजले जे आहे त्यापैकी दुसरा मजला जो आहे त्या दुसऱ्या मजल्यावर अशा पद्धतीने पेंटिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी इंद्रजित मुळे नावाचा एक शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याने जेसीबी घेतला होता. जेसीबी त्याचे 3 इन्स्टॉलमेंट टाकल्यामुळे येस बँकेनं हे जेसीबी जे आहे हे जप्त केलं आणि ते त्याचं ऑप्शन करून विकून टाकलं. त्यामुळे हे मुळे शेतकरी जे आहे हे मनसेकडे गेले. मनसेकडे गेल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते इथे या ठिकाणी आले. चंदूल आले शहराध्यक्षांच्या नेतृत्वात. त्यांनी विचारणा केली की जे 3 इन्स्टॉलमेंट जे लॅब झालेले आहेत ते सलग 3 इन्स्टॉलमेंट लॅब झालेले नाहीये. एक इन्स्टॉलमेंट 6 महिन्या आधी लॅब झालं होतं, एक मागच्या वर्षापूर्वी झालं होतं आणि एक आता झालं. त्यामुळे नियमात ते बसत नाही. त्यामुळे या ठिकाणी हे का बरं
जप्त करण्यात आलं, जेसीबी विचारता आलं, त्या संदर्भात ते माउंट आवर सदर या ब्रँचमध्ये जेव्हा आले, या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते चंदू लाड यांच्यासह नंतर इथे एक ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आला आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सोबत बातचीत करता करता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मॅनेजर ज्युनियर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह त्याला मारहाण सुद्धा केलेली आहे. त्यामुळे आता तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे, टाका सुद्धा फोडण्यात आलेले आहे. हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण वेळीच इथे कुमक मागवण्यात आली पोलिसांची आणि पोलिसांची कुमक मागवण्यात आल्यानंतर या परिसरामध्ये आता कार्यकर्ते जे आहेत 50 मनसेचे ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर पोलीस स्टेशन या संपूर्ण परिस्थिती लक्षात ठेवून आहे आणि आता आणखी कुमक जी आहे ती मागवली. आणि पुण्याला तुम्हाला दाखवतो या परिसरामध्ये पेंट जे आहे स्प्रे पेंट घेऊन आले होते कार्यकर्ते आणि स्प्रे पेंटच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध जो आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. हे काही बॅनर काढलेले आहेत, आतमध्ये काच जी आहे शटर लावून करण्यात आलं आणि या शटर सुद्धा तोडण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत त्याचा जेसीबी परत आणून दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील असं सांगितलं जातं. त्यामुळे हा जेसीबी नियमातच जप्त करण्यात आला आणि नियमातच त्याचं ऑप्शन करण्यात आलं असं येस बँक म्हणते. पण येस बँक जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत मनसेचे आंदोलन मागे येईल असं मनसेच्या नेत्यांच्या काही इरादा दिसत नाहीये. त्यामुळे जोपर्यंत लिखित मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे येणार नाही असं मनसेचं म्हणणं आहे. नक्कीच प्रवीण, बँकेकडून कोणी संवाद साधलाय का या कार्यकर्त्यांशी? कोणी बोलणी करायला आलं होतं? मुळातच हा वाद इथूनच पेटला. बँकेकडून जेव्हा एक व्यक्ती इथे बोलायला आला तो ज्युनियर एक्झिक्युटिव्ह होता आणि अत्यंत त्याचं पद हे छोटं होतं. त्यामुळे हा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इथे आला असताना तो काही समजूत काढू शकला नाही मनसेच्या या जे शहराध्यक्ष त्यांची आणि त्याच्यासोबत जे इतर नेते आले त्यांची. त्यामुळेच वाद वाढत गेला आणि मारहाण जी आहे त्या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे बँकेच्या वतीनं पुण्याला फोन लावण्यात आला. हेड ऑफिस पुण्याला आहे, रिजनल ऑफिस पुण्याला आहे. त्यामुळे फोनवरती बोलणं करण्यात आलं. फोनवरती बोलण्यात तेही काही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही असं सांगितलं जातंय. पुन्हा मी तुम्हाला दाखवतो एकदा पोलीस पाहणी करतायत आणि पोलीस पाहणी करून यामध्ये पंचनामा जो आहे तो करतायत आणि आता 50 पेक्षा जास्त कार्यकर्ते त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत. नक्कीच. आणखी काही मनसैनिक तिथे दाखल होत आहेत का? काय सध्या त्यांची आत्ताची मागणी काय आहे? मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते नागपूर शहरामध्ये आता ग्रामीण मधले आणि इतर ठिकाणचे ते सुद्धा इथे पोहोचतात. पण त्यापेक्षाही जास्त कुमक जी आहे पोलिसांची ती मागवण्यात आलेली आहे. मनसेनं यापूर्वी युनियन बँकेमध्ये आंदोलन केलं होतं आणि युनियन बँकेनं FIR एका व्यक्तीला निंदित करून आणा म्हणून सांगितलं होतं. तेव्हा सुद्धा मानकापूर परिसरामध्ये मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर हे महिन्याभरातलं दुसरं मनसेचं आंदोलन आहे. त्यामुळे आता या परिसरामध्ये पोलिसांची कुमक अतिरिक्त मागवण्यात आलेली आहे आणि परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात आहे. निश्चितच. धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.